नमस्कार, कोमल्स किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, सोपा आणि घरगुती साहित्यात बनणारा दुधीचा हलवा। दुधी म्हणजे लौकी, जी बहुतेकांना फारशी आवडत नाही, पण एकदा हा हलवा तुम्ही करून बघितला तर नक्कीच तुमच्या आवडत्या रेसिपीमधला हा एक बनेल। कमी साहित्य, कमी वेळ आणि परफेक्ट टेस्ट तयार होते। चला मग दुधीच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला फ्रेश असा हिरवा दुधी निवडायचा आहे, त्यामुळे हलव्याचाही रंग छान येतो आणि हलवाही चविष्ट होतो। तर घेताना असं खालच्या साईडला नख टोचून बघायचं, खूप कोवळा किंवा खूप कडकही आपल्याला घ्यायचा नाही आहे। असा मध्यम आकाराचा भोपळा आपण घ्यायचा। तर त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडचे टोक साईडचे काढून टाकायचे आहे आणि सालही आपण काढून टाकणार आहोत। तर असा मीडियम साईजचा घेतला तर त्यामध्ये बियांचं प्रमाणही फार कमी राहतं। तर असं अलगद वरच्या साईडनेच आपल्याला साल काढून टाकायचं आहे, खूप आपल्याला जास्त साल काढायची पण गरज नाही आहे। तर असं बटाट्याच्या पिलरच्या साहाय्याने आपण हे साल काढून टाकायचे आणि त्यानंतर आपण याला मधोमध कट करून घेणार आहोत। तर दुधी कट करून आपल्याला त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत। दुधी जर कडक असेल आणि मोठा असेल तर त्यात बियाही जास्त असतात, तर त्यामुळे हलव्याची टेस्टही कडवट होते। त्यामुळे आपल्याला अलगद अशा वरच्या साईडने या बिया काढून टाकायच्या आहेत। यामध्ये फारशा बिया नाही आहे, त्यामुळे मी वरचेवरच हे काढून घेतलं आहे। तुम्ही बघत असाल यात बियाही फार बारीक आहेत, तर वरवरच मी थोडंसं हे काढून घेतलं आहे आतला भाग। जास्त बिया असेल तर आपल्याला हे सर्व काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर याला आपण किसून घेणार आहोत। तर इथे मी यातल्या सर्व बिया काढून घेतल्या आहे आणि लगेच आपण याला किसून घेणार आहोत। तर अशी मोठीच किसणी घ्यायची। तर किसणी आपल्याला अशी उभी पकडायची, म्हणजे किसही असा लांब लांब याचा पडतो आणि हलवाही आपला त्यामुळे छान तयार होतो। तुम्ही बघत असाल तर या पद्धतीचा आपल्याला याचा सर्व किस करून घ्यायचा आहे। तर इथे हा दुधी सर्व किसून घेतल्यानंतर हे आपण मोजून घेणार आहोत। तर एखाद्या वाटीचं प्रमाण किंवा कपाचं प्रमाण घेऊन आपल्याला हा सर्व किस मोजून घ्यायचा, म्हणजे त्यामुळे साखरेचं आणि दुधाचंही प्रमाण आपल्याला योग्य घेता येईल आणि हलवाही आपला परफेक्ट बनेल। तर मी या अंदाजाने 2 वाट्या असं हे प्रमाण तयार करून घेतलं आहे। तर आता लगेच आपण यातलं थोडंसं पाणी काढून घेणार आहोत। तर अशी एखादी चाळणी किंवा एखादा कॉटनचा कपडा जरी असेल तरी तुम्ही त्याने याचं पाणी थोडंसं काढून घेऊ शकता। तरी ते संपूर्ण पाणी न काढता हलकंसंच वरतून प्रेस करून जेवढं निघेल तेवढंच पाणी काढायचं आहे, म्हणजे हलवाही टेस्टला छान लागतो आणि खातानाही पानसट लागत नाही किंवा त्याला शिजायलाही फार वेळ लागत नाही। तर अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आणि जेव्हा आपल्याला हलवा बनवायचा आहे तेव्हाच आपण याला किसून घ्यायचं, म्हणजे हा काळा पण पडत नाही आणि याला पाणी पण जास्त सुटत नाही। तर आता हे साईडला ठेवून मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं। तर या हलव्याला फारसं तुपाचीही गरज पडत नाही, फक्त 2 टेबलस्पून मी घातले आहे, यापेक्षा कमीसुद्धा तुम्ही घालू शकता। आणि थोडेसे असे चॉप केलेले काजू आणि बदामाचे थोडे मोठेसेच तुकडे मी करून घेतले आहे। तर हे आपल्याला हलकेसेच फ्राय करायचे आहे, तर लवकर हे फ्राय होतात। थोडासा रंग चेंज झाल्यानंतर लगेच आपण काढून घ्यायचे, नाहीतर लगेच ते लाल होतात। तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता आणि त्यानंतर लगेच आपण हा किसलेला दुधी यामध्ये घालून घ्यायचा। आता हे तुपामध्ये आपल्याला छान 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे, म्हणजे दुधीचा कच्चा वासही जाईल आणि छान तुपामध्ये हे परतल्या जाईल। तर दुधीचा कच्चा वास गेला की हलव्याची टेस्ट चविष्ट होते आणि हलकंसं आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे, यातलं पाण्याचं प्रमाणही कमी होईल। तर 2 ते 3 मिनिट इथे मी परतून घेतल्यानंतर यामध्ये आता दूध घालून घ्यायचं आहे। तर इथे मी दूध आणि साय असं एकत्रच मिश्रण घेतलं आहे। तर ज्या वाटीने आपण हा किस मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला दूध आणि साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे। तर इथे मी 1 लिटर दुधावरची संपूर्ण साय घेतली होती, जवळपास 1 मोठा चमचा एवढी ही साय आहे। तर साय तुम्ही नक्की घाला, इथे आपण खवा किंवा मिल्क पावडरचा सुद्धा यामध्ये वापर केलेला नाही आहे। तर साय घातल्यामुळे ह्या हलव्याची टेस्ट अप्रतिम होते आणि हा लवकरही घट्ट होतो आणि लवकर बनतो।
तर असं एकजीव करून घ्यायचं आणि याला उकळी आल्यानंतर आपण हे झाकण ठेवून 3-4 मिनिट शिजवून घेणार आहोत. तर मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं. दूध थोडं आटत आल्यानंतर आणि दुधी थोडं शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची. तर एकदा आपण चेक करून बघायचं, पूर्णतः दुधी शिजू द्यायचं नाही. तर थोडासा जवळपास 70% हा शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची. तर हे आता मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालं आहे आणि दूधही यामध्ये आटलं आहे. तर आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत. तर इथे मी पाऊण वाटी साखर घेतली आहे, म्हणजेच 3/4 वाटी. तर हे प्रमाण एकदम बरोबर आहे, पण मला थोडी कमी गोड पाहिजे होता, त्यामुळे मी 2 चमचे जवळपास ही साखर ठेवली आहे. तर तुम्ही हा किस वाटीने मोजून 2 वाट्याला पाऊण वाटी साखर जरी घेतली तरी एकदम परफेक्ट असा हा तयार होतो हलवा. आणि आता जशी जशी साखर मेल्ट होईल तसं तसं हे परत पातळ होईल. तर आता थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला 1-2 मिनिट हे शिजवून घ्यायचं, म्हणजे हलवाही पूर्णतः शिजेल आणि साखरही पूर्णतः मेल्ट होईल. तर 2-3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता यातलं बऱ्यापैकी पाणी आटल्यानंतर यामध्ये आता आपण विलायची पावडर घालून घेऊ. तर अर्धा चमचा मी विलायची पावडर घातली आहे आणि सुरुवातीला फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालायचे. छान एकजीव करून घ्यायचं. तर इथे आपल्याला खूप एकदम कोरडा होईपर्यंत आटू द्यायचा नाही आहे. थोडासा ज्युसी असतानाच गॅस बंद करायचा, म्हणजे खायलाही हलवा छान लागतो. तर तुम्ही रंग आणि याचं टेक्स्चर बघू शकता. आपला हा हलवा किती छान झाला आहे. झटपट एकदम कमी वेळेत हा दुधीचा हलवा तयार होतो आणि टेस्ट तर एकदम अप्रतिम लागते. तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. तर इथे आपण फूड कलरचाही वापर केलेला नाही आणि याला रंगही खूप छान आला आहे. तर खवा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता खूप टेस्टी हा हलवा तयार होतो. एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.